नमस्कार स्टुडंट. काल आपण डेमोग्राफिक या विषयामधील जगामध्ये लोकसंख्याशास्त्राचा विकास केव्हा झाला, त्यानंतर साधारणतः जगाचा जर विचार केला आपण तर लोकसंख्याशास्त्राचा विकास साधारणतः युरोप खंडामध्ये सर्वप्रथम झाला. त्यात इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स या मुख्य देशांचा समावेश होतो आणि याची माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आणि त्यानंतर 19 आणि 20व्या शतकातील लोकसंख्येचे जे अध्ययन आहे ते अध्ययन कशाप्रकारे समोर मग चालत गेले किंवा इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या व्यतिरिक्त बाकी अन्य देशामध्ये लोकसंख्याशास्त्राचा विकास कशा प्रकारे झाला या संबंधीची माहिती आपण काल बघितलेली होती. आज आपण भारतातील लोकसंख्या अध्ययनाचा जो विकास आहे भारतामध्ये, म्हणजे साधारणतः 18 किंवा 19व्या शतकापासून भारतामध्ये लोकसंख्याशास्त्राला लोकसंख्याशास्त्राच्या अभ्यासाला रीतसर सुरुवात झाली असं आपण पाहतो. तर भारतातील लोकसंख्या अध्ययनाचा विकास साधारणतः प्राचीन काळापासूनच अनेकांकडून लोकसंख्येचा अभ्यास आहे तो झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. आपण जर भारतातील काही प्राचीन ग्रंथ आहेत ते ग्रंथ जर आपण सूक्ष्म त्याचं निरीक्षण केलं किंवा वाचन केलं तर आपल्याला लक्षात येईल की लोकसंख्याशास्त्राविषयी काही तुरळक माहिती त्या शास्त्रामध्ये त्या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक उदाहरण द्यायचं झालं तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये, चंद्रगुप्त मौर्य म्हणजे इसवी सन पूर्व 323 ते इसवी सन पूर्व 300 हा चंद्रगुप्त मौर्याचा काळ आहे. आणि या चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये एक कौटिल्य नावाचा जो त्याच्या म्हणजे दरबारी होता, तर त्या कौटिल्याने शेती, उद्योगधंदे, लोकसंख्या आणि लोकांच्या सांपत्तिक स्थितीचा आकडेवारी त्यांनी दिलेली होती. कौटिल्याने म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये जे कौटिल्य होऊन गेले त्या कौटिल्याने शेती, तेथील उद्योगधंदे आणि लोकसंख्या यांचा विचार करून त्यांनी आकडेवारी दिली होती. मग 1542 ते 1605 या दरम्यानमध्ये मोगल बादशाह अकबराच्या काळामध्ये जे त्याचे 9 रत्न होते त्या 9 रत्नापैकीच एक होता अबुल फजल याने लिहिलेल्या अबुल फजल याने लिहिलेल्या अकबरी या ग्रंथात हस्तोद्योग व लोकांची आर्थिक स्थिती या संबंधी सांख्यिकीय माहिती समाविष्ट केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग यानंतर मोगल झालं, म्हणजे आपल्या भारतामध्ये लोकसंख्या शास्त्राच्या अध्ययनाला साधारणतः चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये सुरुवात झाली होती. परंतु त्याला स्पष्ट असं लोकसंख्याशास्त्र असं नाव दिलेलं नव्हतं. पण त्या नोंदी, शेतीच्या नोंदी, काही आकडेवारी कौटिल्याने तयार केली होती. अकबराच्या काळामध्ये त्याचा दरबारी अबू फजल यांनी अकबरी या ग्रंथामध्ये अशी काही नोंदणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग हे सर्व झाल्यानंतर जेव्हा भारतामध्ये इंग्रजांचं शासन होतं, भारतामध्ये इंग्रज जेव्हा आले होते त्यावेळेस इंग्रजी राजवटीत भारतात इसवी सन 1872 पासून जनगणना सुरू झाली. इंग्रजांच्या काळामध्ये भारतात जनगणना सुरू झाली आणि त्यामुळे लोकसंख्येच्या विविध आकडेवारी उपलब्ध झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर
देशात प्रत्येक 10 वर्षानंतर जनगणना सुरू झालेली पाहायला मिळते. भारतामध्ये साधारणतः आपण 1872 पासून जनगणना सुरू झालेली आहे आणि प्रत्येक 10 वर्षानंतर ती जनगणना होत असते आणि याची सुरुवात ही इंग्रजांच्या काळापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग स्वातंत्र्यानंतर भारतात या विषयीची अधिक माहिती किंवा अधिक प्रगती झाली, म्हणजे खरी प्रगती स्वातंत्र्यानंतर झाली. मग जगात चीन नंतर मोठी लोकसंख्या, त्यात होणारी वाढ, तिच्या समस्या या सर्व पाहता भारतातील प्रत्येक विद्यापीठामध्ये लोकसंख्येची आकडेवारी, लोकसंख्येमध्ये स्त्री पुरुषांचे प्रमाण, लोकसंख्या वाढीची कारणे इत्यादींचा सखोल अभ्यास भारतातील प्रत्येक विद्यापीठामध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये भारताचा विचार केला तर लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता एवढाच या विषयीचा अभ्यास होत असे. परंतु 1956 मध्ये डॉक्टर गोसल हे भूगोलतज्ञ होते. तर 1956 मध्ये डॉक्टर गोसल यांना जेव्हा या विषयात डॉक्टरेट मिळाले, म्हणजे लोकसंख्या भूगोलामध्ये भारतामध्ये लोकसंख्या भूगोलामध्ये पहिले PhD विद्यार्थी जरी म्हटलं डॉक्टर गोसल यांना तरी अतिशयोक्ती होणार नाही. तर यांनी लोकसंख्या भूगोलामध्ये पहिले डॉक्टरेट मिळवली आणि तेव्हापासूनच लोकसंख्येच्या व्यवस्थित व सर्वकष विश्लेषण पुढे आले. डॉक्टर घोसल यांच्या अध्यक्षतेखाली इतर अभ्यासकांना त्यांच्या लोकसंख्या अभ्यासाकरिता सहाय्य झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. मग हे झालं 56 मध्ये. डॉक्टर घोसल यांना 56 मध्ये डॉक्टरेट पदवी मिळाली आणि त्यांचा प्रबंध हा लोकसंख्या भूगोलावर होता. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचे जे काही शिष्य आहेत त्यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला आणि एकंदरीत लोकसंख्या अध्ययनाला एकंदरीत आपल्याला हातभार लावल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर 1960च्या दरम्यान पंजाब विद्यापीठाने सर्वप्रथम पदव्युत्तर पातळीवर लोकसंख्येचा अभ्यास सुरू केला. म्हणजे भारतातील लोकसंख्या भूगोलाचा शास्त्रशुद्ध अभ्यास विद्यापीठ स्तरावर जर कोणी सुरू केला असेल तर ते आहे पंजाब युनिव्हर्सिटी. पंजाब युनिव्हर्सिटीने लोकसंख्या शास्त्राचा 1960 पासून त्यांच्या विद्यापीठामध्ये अभ्यासाला सुरुवात केली. मग नंतर पंजाब विद्यापीठातील चंदना व सिद्धू यांनी लोकसंख्येवरील अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग पुढे लोकसंख्येवर अनेक पुस्तके असे प्रकाशित झालेले आहेत. मग त्यानंतर लाल, ओझा, हंसराज घोष, श्रीवास्तव, अधिकारी, आशा भिडे, कानिटकर इत्यादी महाशयांनी लोकसंख्या भूगोलावर अभ्यास करून त्यांनी PhD प्राप्त केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग या तत्त्वज्ञानाने किंवा या शास्त्रज्ञानाने किंवा या विद्यार्थ्यांनी भूगोलाचा सविस्तर अभ्यास करून भारतभर त्याचा प्रसार केला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने भारतामध्ये लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास झाल्याचं म्हणजे अभ्यासाला सुरुवात झाली. त्यानंतर मग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात लोकसंख्या भूगोलाची निरंतर अशी प्रगती होत गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण इथे स्टॉप करू आणि यानंतर लोकसंख्या भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या याविषयी आपण माहिती पाहू. ओके, थँक्यू.